डायबिटीज खरंच रिव्हर्स होतो का? हो, होतो. त्याच्यात काही मोठी गोष्ट नाही. आता ना त्याच्या मागचं सायन्स जर आपण समजून घेतलं तर डायबिटीज रिव्हर्स होतो का हा प्रश्न कधी निघतो तर आपल्याला जर ऍक्च्युअल त्याच्या मागचं सायन्स माहिती नसेल तर हा प्रश्न उद्भवतो. सायन्स 2 मिनिटात समजून घेऊया. आपल्या शरीरात 3 कंपार्टमेंट असतात. पहिलं कंपार्टमेंट म्हणजे तुमच्या आतड्या, जिथे आपलं जेवण आतमध्ये येणार आहे. शरीराचं दुसरं कंपार्टमेंट म्हणजे आपली रक्तवाहिनी, ज्याच्यात इकडनं माल इकडे येणार आहे. आणि तिसरा कंपार्टमेंट शरीराचा म्हणजे आपले स्नायू, मसल्स, जिथे हे खाल्लेलं सगळं इथे युटिलाइज होणार आहे. सो जे काही साखर किंवा जे काही अन्न आपण जे काही जेवतो त्याच्यामधनं जी साखर निर्माण होते ती साखरेचं लास्ट फायनल स्टेशन कुठलं आहे तर आपले स्नायू, आपले मसल्स. आपल्या मसल्सना जेवायला पाहिजे असतं ती म्हणजे साखर. सो साखर आपल्या शरीरातला हा सर्वात इम्पॉर्टंट भाग आहे जो आपल्याला आपल्या शरीरात गरजेचा असतोच. आता असं म्हटल्यानंतर सगळे म्हणतील मग आम्हाला साखर खायलाच हवी. पण नीट समजून घ्यायला हवं, आपल्या रक्तात जर सगळं 5-5.5 लिटर रक्त बाहेर काढलं आणि मोजलं तर आपल्या 5.5 लिटर रक्तामध्ये टोटल साखरेचं प्रमाण किती असतं तर 5 ग्राम. आता मग 5 ग्राम खाण्यात घ्यावी का तर नाही. 5 ग्राम तुमचा लिव्हर रोज निर्माण करू शकतो तुम्हाला लागणारी साखर. तरी सुद्धा आपल्या जेवणातून जे काही आपण खात असतो त्याच्यातून साखर निर्माण होतच असते. आणि मग तेव्हा तुम्ही अति जास्त व्यायाम केला तर ती साखर तुम्ही वापरू शकता. पण या 3 कंपार्टमेंट मधनं आपण समजून घेऊ रोग कसा होतो आणि याच 3 कंपार्टमेंट मधनं आपण समजून घेऊ की रोग गायब कसा होतो. सो पहिली गोष्ट म्हणजे आपल्या आतड्या, ज्याच्यात आपण जेवणार आहोत. जेवल्यानंतर मस्त साखर इथे निर्माण झालेली आहे. आता ही साखर इथे निर्माण झालेली पहिल्या कंपार्टमेंट मधनं जाते दुसऱ्या कंपार्टमेंट मध्ये म्हणजे आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये. आतड्यांमधून रक्तवाहिन्यांमध्ये जायला या साखरेला कुठल्याही प्रकारची परमिशन लागत नाही. कुठल्याही प्रकारचा पासपोर्ट, कुठल्याही प्रकारचा विजा वगैरे काही लागत नाही. इकडनं डायरेक्ट एंट्री आपल्या रक्तवाहिनीत होते. जे काही तुम्ही जेवाल सगळंच सगळं तुमच्या रक्तात येईल. आता रक्तवाहिनी सेकंड कंपार्टमेंट मधून थर्ड कंपार्टमेंट म्हणजे तुमच्या मसल्स मध्ये जाण्यासाठी ती साखर इझिली विदाउट परमिशन जाऊ शकत नाही. आता त्या साखरेला तुमच्या रक्तवाहिनीतून तुमच्या मांसपेशीमध्ये जायला पासपोर्ट पण लागणार आणि विजा पण लागणार. पासपोर्ट कोण आहे तर तुमचं इन्स्युलिन. तुमच्या शरीरात निर्माण होणारं इन्स्युलिन हा पासपोर्ट आहे. आणि त्या पासपोर्ट मध्ये छापलेला विजा मसल्स वरती लॉक केलेले दरवाजे बसलेले असतात, ज्याला मेडिकल भाषेत आम्ही GLUT4 रिसेप्टर्स म्हणत असतो. हे रिसेप्टर्स म्हणजे दरवाजे आहेत जे आता बंद आहेत. तिथे इमिग्रेशन काउंटर लागलेले आहेत आणि त्या इमिग्रेशन काउंटर वरती जेव्हा पासपोर्ट घेऊन तुम्ही तिकडे पोचता, तुमचा GLUT4 रिसेप्टर दरवाजा उघडला तर तुमची साखर मांसपेशीच्या आतमध्ये जाईल एनर्जी म्हणून वापरायला. सो 3 कंपार्टमेंट. पहिलं जठर, रक्तवाहिनी, मांसपेशी. जठरातून रक्तवाहिनीत जायला साखरेला काही पासपोर्ट विजा लागत नाही. रक्तवाहिनीमधनं मांसपेशीमध्ये जायला पासपोर्ट पण लागतो, विजा पण लागतो आणि इमिग्रेशन काउंटर मधनं पण जावं लागतं. आता ज्यांच्यामध्ये डायबिटीज नसतो त्यांचा विजा पासपोर्ट पण छान असतो
आणि GLUT4 रिसेप्टर्स नावाचे इमिग्रेशन काउंटर पण मस्त सगळ्यांना आतमध्ये सोडतात. ज्यांच्यामध्ये डायबिटीज असतो, तो डायबिटीज 2 प्रकारचा असू शकतो. एक तर माझ्याकडे पासपोर्ट विजाच नाहीये, म्हणजे इन्सुलिनच पैदा होत नाहीये एक, किंवा दुसरं पासपोर्ट विजा भरपूर आहे, मस्त शिक्का बिक्का घेऊन 15 दिवसा अगोदर सगळं पासपोर्ट विजा घेऊन बसलोय, पण इमिग्रेशन काउंटर्स जे मांसपेशीवरती लागलेले GLUT4 रिसेप्टर्स आहेत, त्या इमिग्रेशन काउंटरने तुम्हाला आतमध्ये सोडलेलं नाहीये. सो भारतामधले 5% सगळे डायबिटिक जर आपण घेतले, तर 10-20 करोड डायबिटिक मधनं फक्त 5% लोक अशी आहेत ज्यांच्याकडे पासपोर्ट नाहीये. बाकी सगळ्यांकडे पासपोर्ट आहे, सगळ्यांकडे विजा आहे. उलट काही काही तर लोकांकडे 2-2 पासपोर्ट आहेत. पण प्रॉब्लेम असा होतोय की त्यांच्या मांसपेशीवरच्या या GLUT4 रिसेप्टर्स वरनं आतमध्ये एंट्री मिळत नाहीये. का? कारण का हे GLUT4 रिसेप्टर्स कुठल्या तरी कारणाने ब्लॉक्ड आहेत. हे GLUT4 रिसेप्टर्स कशाने ब्लॉक होतात? तर ह्या रिसेप्टर्सना ब्लॉक करणारा एकच एजंट आपल्या शरीरात असतो, आणि ती म्हणजे चरबी. सो चरबीने जर माझे हे GLUT4 रिसेप्टर्स ब्लॉक करून टाकलेले असतील, तर माझ्याकडे पासपोर्ट असो, विजा असो किंवा प्रधानमंत्रीची ओळख असो, इमिग्रेशन काउंटर वरनं आतमध्ये सोडलं नाही तर तुमची साखर त्या देशात जाऊन वापरली जाऊ शकत नाही. सो उत्तर जर काढायचं असेल या रोगातून गायब होण्यासाठी, तर 95% डायबेटिक हे GLUT4 रिसेप्टर्सचा प्रॉब्लेम असतो. या GLUT4 रिसेप्टर्सना मला जर स्ट्रॉंग करायचं असेल, मला छान करायचं असेल, तर मला त्याच्यामध्ये अडकलेली चरबी मला काढावी लागणार आहे. ही चरबी जर मी त्या GLUT4 रिसेप्टर्स मधनं काढली, तर सगळी साखर धडाधड मांसपेशीकडे आतमध्ये शिरेल, आणि जो थकवा निर्माण होतो, गळून गेल्यासारखं वाटतं, पायात सारखं दुखायला लागतं, कंबर दुखायला लागते, हातापायाला मुंग्या येतात, तळपायाला आग व्हायला लागते, या सगळ्या गोष्टी ही साखर त्या मांसपेशीच्या आतमध्ये न गेल्या कारणाने निर्माण होत असतात. जशी तुमची साखर आतमध्ये घुसायला लागली, मांसपेशी स्ट्रॉंग, प्रॉब्लेम फिनिश. आता प्रश्न असा पडतो की या GLUT4 रिसेप्टर्स पैकी जी काही आतमध्ये चिपकलेली चरबी आहे, त्या चरबीला मी गायब कसं करावं? तर असं म्हटलं जातं की तुमच्या पॅन्क्रियास स्वादुपिंडमध्ये या GLUT4 रिसेप्टर्सचे सगळे लिंकेज तुमच्या पॅन्क्रियास मध्ये आहेत. तुमच्या पॅन्क्रियास वरती चरबी बसली की इकडनं GLUT4 रिसेप्टर ट्रेनिंगच घेऊन जातात चरबीचं तिकडे बसायला. तुमच्या पॅन्क्रियासना साफ केलं तर हे GLUT4 रिसेप्टर साफ होतात. आता प्रश्न राहतो पॅन्क्रियासला कसं साफ करायचंय? तर सायन्सचं, रिसर्चचं म्हणणं असं आहे की पॅन्क्रियास मधला फक्त 1.5 ग्राम, पॅन्क्रियासच्या आतमधला फक्त 1.5 ग्राम चरबी जर काढली तर डायबिटीज क्लिअर. फक्त 1.5 ग्राम चरबी. आता सायन्स पुढचं म्हणतो की पॅन्क्रियास वरची 1.5 ग्राम चरबी काढायला शरीरातली 10% चरबी काढायला हवी. सो जर तुमचं वजन 70 किलोचं असेल आणि डायबिटीज आहे, तर 7 किलो चरबीचं वजन कमी केलं
तर पॅनक्रियासची 1.5 ग्राम चरबी गायब होईल, तुमचे GLUT4 रिसेप्टर्स क्लिअर होतील. एवढं सिंपल शास्त्र. त्याच्यात रॉकेट सायन्स काहीच नाहीये. आता प्रश्न पडतो, ही चरबी आली कुठून? तर इतके वर्ष जे आपण मस्त गोड खात होतो आणि ते गोड खाल्लेल्याची साखर वाढत होती आणि त्या साखरेला लपवायला आपण गोळ्या खात होतो. है की नाही? म्हणजे मला साखर नॉर्मल दिसली पाहिजे गोड खाल्ल्यानंतर सुद्धा, हे जर आपण हट्ट धरून बसलेलो होतो, मग कधी विचार केलाय का की रक्तात असलेली ही साखर, एवढीशी गोळी 500 मिलीग्रामची गोळी आतमध्ये जाऊन 5.5 लिटरच्या रक्तातली साखर सगळी गायब करतीये? कसं काय? आणि गायब होऊन जाते कुठे? तर त्या गोळ्यांचा धर्म असा असतो, अशा एन्झाईम्सना ऑन करणं जी या साखरेला कन्व्हर्ट करतं चरबीत. सो जेव्हा आपण म्हणतो गोळी खाल्ली आणि माझी साखर कमी झाली, साखर कमी नाही झालीये, तुम्ही फक्त तिचं रूप चेंज केलेलं आहे चरबीत आणि लपवून ठेवलीये. आज नाहीतर उद्या अतिरेकी बाहेर येणार. लपवण्यात अर्थ नाही, त्या अतिरेकीला संपवण्यात अर्थ आहे. आणि अतिरेकीला संपवण्यात सर्वात सोपा उपाय असतो अतिरेक संपवणं. अतिरेकी संपणार नाही जोपर्यंत अतिरेक संपवत नाही तोपर्यंत. काम इथे करूया, फायदा इथे दिसेल. सो डायबिटीज गायब होतो का? हो. दर 3 ते 4 महिन्याला डॉक्टर योगेश सारखे 350 डॉक्टर एकत्र येऊन 2-2 हजार लोकांची अशी टेस्ट करतात. दर 3-4 महिन्याला जे पेशंट ट्रीट होतात सगळे आपल्या 350 सेंटरमध्ये 2-2 हजार लोक दर 3 महिन्याला 75 ग्राम साखर अशी बाटली बिटली टाकून 75 ग्राम साखर प्यायला घातली जाते. आणि 75 ग्राम साखर प्यायल्यानंतर 2 तासात साखर बघितली जाते. ती सुद्धा नॉर्मल यायला हवी, तर आपण म्हणतो डायबिटीज गायब झाला. सो तुमचा प्रश्न फक्त हा आहे की मी गोळ्या बंद होतील का? तर आम्ही अशा छोट्या गोष्टीला थांबत नाही. आम्ही तोपर्यंत बघतो की 75 ग्राम साखर खायला घाला, आणि ती खायला घालून सुद्धा साखर वाढली नाही पाहिजे, म्हणजे आतली सिस्टीम तुमची नॉर्मल झाली. हे जेव्हा केलं जातं तेव्हा डायबिटीज गायब झाला असं म्हटलं जातं. आणि दर 3-4 महिन्याला 2-2 हजार लोक ही टेस्ट करतात आणि स्वतःला सर्टिफाय करून घेतात की आय हॅव रिव्हर्स्ड.